माझं नाव लावण्य गजानन कळम. माझ्या शाळेचं नाव पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती आडगाव. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. सुट्टी संपली होती, शाळेची सुट्टी संपली होती. वर्गात कागद आणि प्लास्टिकचा कचरा पडलेला होता. कागद आणि प्लास्टिकचा कचरा पडलेला होता. सगळे बाहेर खेळायला गेले. रिया मात्र थांबली. तिने कागद उचलायची सुरुवात केली. रियाला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचं. तिच्या शाळेत एक टीम होती, बदमाश टीम होती. त्या टीमच्या बॉसचं नाव काय असेल? त्या टीमच्या बॉसचं नाव होतं दीपक. खूप शहाणा होता, स्वतःला खूप शहाणा समजायचा. शाळेत त्याला खूप जण घाबरत होते, पण रियाच एक अशी मुलगी होती की त्याला घाबरायची नाही. त्या दीपकच्या टीमला तर घाण, स्वच्छ नाही राहणे, शाळेत टाय बेल्ट आणि चांगल्यापणाने बटणं पण नाही लावायचं, अर्धे उघडून टाय बेल्ट पण नाही आणि काहीच नव्हतं. फक्त बॅगमध्ये पुस्तक आणायची, पेन पेन्सिल आणायची. मग रियाने सोचलं की आपण हे सर्व उचलून घेऊया, प्लास्टिक आणि कागद, आणि डस्टबिनमध्ये टाकून आणि त्यांच्याकडे जाऊया. मग तिने एक वर्गात तर खूप सारा कचरा होता, तिला खूप वेळ लागत होता. मग तिने तिच्या मैत्रिणीची हेल्प घेतली. तिच्या मैत्रिणीचं नाव होतं त्रिशा. मग प्रिशा गेली. प्रिशाला बोलवलं तिने. प्रिशा म्हणाली, तुला माझी काय मदत हवी? आणि तू आपल्या वर्गात एवढा सारा कचरा कसा आहे? मग रियाने सर्व सांगून दिलं तिला. मग प्रिशा म्हणाली, मी तुझी हेल्प करते. आपण दोघे उचलून मिळून करून घेऊया. वर्ग आपल्याला घाण नाही दिसला पाहिजे. मग त्याने सर्व उचलून घेतलं. त्याचं सर्व स्वच्छ झाला वर्ग. आणि मग प्रिशा आणि रिया दीपकच्या टीमपाशी गेली आणि म्हणू लागली, तूने वर्गात कचरा केला ना? दीपक म्हणाला, हो, मीनेच केला. तुला काय? माझी मर्जी, ते मी करीन. मग रिया आहे ना, त्या सर्व टीमला घेऊन टीचरपाशी आपटून दिलं. आणि मग टीचर म्हणाल्या, तूने यांना काय आपटलं? यांना सॉरी म्हण. मग टीचर म्हणाले, मीने टीचरांना आपटलं नाही, यांनी स्वतः आपटले. देवांनी त्यांना त्यांची सजा दिलेली आहे. मग टीचर म्हणाले, कशी सजा? आणि तुम्ही यांना काय आणलं माझ्यापाशी? मग रिया आणि प्रिशा म्हणाली, टीचर यांनी नाही ना वर्गात पुन्हा कचरा केला प्लास्टिक आणि कागदनी. आमचे क्लास टीचर म्हणे की सर्वांना एक ड्रॉइंगसाठी पेपर देऊन दे. मग त्यांना आम्ही ना कागद दिला, तर त्यांनी विमान आणि प्लास्टिकच्या बॉटला होत्या वर्गात, तर ते फाडून पुन्हा कचरा केला. कागद पण फाडून त्यांनी कचरा केला. मग टीचर म्हणाले, हो का, एवढं सारं केलं यांना तर आपल्याला सजाच दिली पाहिजे. मग टीचर म्हणाल्या, रिया आणि प्रिशा तुम्ही एवढे का बरं छान आहे? एवढे चांगले तुम्हाला स्वच्छता आणि एवढं सारं आवडते. आणि हे नालायक पोट्टे सर्वजण की यांना काहीच नाही आवडत, पुन्हा घाण करून ठेवते वर्गात. मी त्यांच्यावर टेन्शन होऊन गेलं मला. मी काय करावं यांच्या पायी? यांनी तर माझा असा दिमाग खाऊन टाकते की तुम्हाला माहीतच नाही पडत. ते प्रिन्सिपल टीचरना सांगे टीचर देवाली. आणि मग यांना खूपच सारे उठक बशा आणि इतर काही काम करायला लावले. त्यांचे पाय आणि पूर्ण शरीर एवढं दुखत होतं की त्यांना लक्षात आलं. मग रिया, प्रिशा आणि टीचरला दीपकची टीम म्हणाली, माफ करून दे देवा, माफ करून द्या.
याच्यापुढे माझी गलती अशी होणार नाही. यावेळी केली तर मला माफ करून द्या. याच्यापुढे माझी अशी गलती होणार नाही. मग रियाने, प्रिशाने आणि टीचरने त्यांना माफ करून दिलं. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते, कधीही घाण करू नये. धन्यवाद. कधीही स्वच्छ ठेवावे.